15 वर्षाच्या इतिहासामध्ये 12 वेळेस सेमीफायनलमध्ये तर 10 वेळेस फायनलमध्ये आणि 5 वेळेस विजेते पदकावर आपलं नाव कोरलंय यांनी. म्हणूनच आपण यांना म्हणतो कंटिन्युअस सक्सेसफुल किंग्स CSK. आतापर्यंतचा इतिहास जर आपण CSKचा पाहिला तर एकूण 15 सीझन आतापर्यंत CSKने खेळले आहेत. त्यामध्ये 12 वेळेस हे सेमीफायनलमध्ये पोहोचलेत तर 10 वेळेस यांनी फायनलही खेळले. त्यामध्ये यांनी 5 वेळेस विजेते पदकावर आपलं नाव सक्सेसफुली कोरलेलं आहे. जर CSKच्या टीमकडे आपण पाहिलं तर एकदम तगडी टीम आपल्याला या सीझनमध्येही अपेक्षेप्रमाणे CSK कडून पाहायला मिळणार आहे. ऑलराऊंडर डिपार्टमेंट एकदम तगडं आहे CSKचं, कारण पहिल्या सीझनपासून आतापर्यंत आपण पाहतोय की CSKच्या टीमला ऑलराऊंडर हे थोडे जास्तच आवडतात. त्याच्यामध्ये या वर्षीचा जर आपण CSKची टीम पाहिली तर त्याच्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त यांच्या टीममध्ये ऑलराऊंडर पाहायला मिळतील आणि क्वालिटीवाले टॉप क्वालिटीचे ऑलराऊंडर आपल्याला CSKच्या टीममध्ये पाहायला मिळतील. कशी आहे टीम, काय आहे यांची ताकद, काय आहे यांची कमजोरी जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो क्रिकेटचा तडका या मराठी मायबोली यूट्यूब चॅनलवर. IPL इतिहासामधील सगळ्यात यशस्वी टीम म्हणून आपण चेन्नईच्या टीमकडे पाहू शकतो, कारण यांनी आतापर्यंत एकूण 12 सेमीफायनल खेळलेले आहेत, 10 फायनल खेळलेले आहेत आणि 5 वेळेस IPLच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलेलं आहे. CSKच्या टीमकडे जर आपण आता पाहिलं 2025च्या मेगा लिलावामध्ये जी CSKच्या फ्रँचायझीने टीम आपली बनवलेली आहे त्याच्यामध्ये बॅटिंग डिपार्टमेंट असेल किंवा बॉलिंग डिपार्टमेंट असेल किंवा ऑलराऊंडर्स असतील तर या सगळ्यांमध्ये CSKच्या फ्रँचायझीने एक चांगलं काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये CSK सध्या तरी एकदम तगडी दिसते आपल्याला. जर CSKचं आपण बॅटिंग डिपार्टमेंट पाहिलं तर त्यामध्ये ऋतुराज गायकवाड कॅप्टन, MS धोनी, डेव्हिन कॉनवे, राहुल त्रिपाठी, शेख रशीद, वंश बेदी आणि आंद्रे सिद्धार्थ हे खेळाडू आपल्याला बॅटिंग डिपार्टमेंटमध्ये CSKच्या पाहायला मिळू शकतात. मित्रांनो, जर तुम्ही आता न्यूज पाहिली असेल तर MS धोनीने एका एअरपोर्टवरून बाहेर येताना आपण टी-शर्ट पाहिलं होतं धोनीने घातलेलं आपण टी-शर्ट पाहिलं होतं, त्यावर लिहिलेलं होतं वन मोर टाइम. काय हे सीझन धोनीसाठी शेवटचं सीझन असू शकतं? बघूयात काय होणार आहे, कारण मागच्या वर्षीही आपण असंच म्हटलं होतं की धोनीचं हे शेवटचं सीझन असू शकतं, परंतु मागच्या वर्षी धोनीनंतर रिटायरमेंट घेतलेली नाही. परंतु काय यावर्षी काही होऊ शकतं. हा तुम्ही फोटो बघू शकता, याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे टी-शर्ट वरती वन मोर टाइम, म्हणजे काय हे वर्ष धोनीचं शेवटचं वर्ष असू शकतं का, हेही आपण बघणार आहोत. ओव्हरऑल मित्रांनो, जर आपण CSKच्या टीमचं ऑलराऊंडर डिपार्टमेंट पाहिलं तर ऑलराऊंडरमध्ये CSKकडे रवींद्र, अश्विन, विजय शंकर, सॅम करन, अंशुल कंबोज, दीपक हुड्डा आणि जेमी ओव्हर्टन हे खेळाडू आपल्याला CSKच्या टीममध्ये पाहायला मिळतात. जर यांचं ऑलराऊंडर डिपार्टमेंट पाहिलं तर ते हे एकदम तगडं आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये पण CSKच्या टीमने चांगलं काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बॉलिंगमध्ये मुकेश चौधरी, गुरजपनीत सिंग, नेथन एलिस, श्रेयस गोपाळ, पथिराना, खलील अहमद आणि नूर अहमद हे बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. CSKचं फास्ट बॉलिंग डिपार्टमेंट असेल किंवा स्पिन बॉलिंग डिपार्टमेंट असेल, दोन्ही एकदम तगडं आहे, कारण नूर अहमद त्यानंतर अश्विन आणि रवींद्र जडेजा हे जे बॉलर्स आहेत, स्पिनर आहेत, हे टॉप क्लास स्पिनर आपल्याला CSKच्या टीममध्ये पाहायला मिळतात. जर आपण चेन्नईचे पिच बघितले तर त्या ठिकाणी स्पिन जास्त चालते, स्पिनिंग ट्रॅक आहे, त्याच्यामुळे ह्या स्पिनरचा अत्यंत चांगला फायदा CSKची टीम या वर्षीच्या IPLच्या हंगामामध्ये उचलू शकते. CSKच्या फ्रँचायझीकडून एक चांगली टीम कुठेतरी निवडण्यात आलेली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. चांगले खेळाडू त्यांनी आपल्या टीममध्ये सामावून घेतलेले आहेत असंही आपल्याला म्हणावं लागेल. ओव्हरऑल जर CSKची टीम आपण पाहिली तर CSKच्या टीममध्ये कुठेही आपल्याला जास्त कमजोरी पाहायला मिळत नाही, कुठेही त्यांचा मायनस पॉईंट आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण त्या पद्धतीचे खेळाडू त्यांनी आपल्या टीममध्ये सामील करून घेतलेले आहेत. मित्रांनो, IPLच्या इतिहासामधली सगळ्यात सक्सेसफुल असणारी ही चेन्नईची टीम. या टीमनं आतापर्यंत 2010 या साली विजेते पदकाला गवसणी घातली होती. सोबतच 2011, 2018, 2021 आणि 2023 या वर्षी चेन्नईच्या टीमनं IPLचं विजेते पदक आपल्या नावावरती कोरलं होतं. मित्रांनो पहा, CSKचे जर ओव्हरऑल आपण टीम जर पाहिली तर त्याच्यामध्ये बॅटिंग डिपार्टमेंटमध्ये ऋतुराज गायकवाड, MS धोनी, डेव्हिन कॉनवे, राहुल त्रिपाठी, शेख रशीद, वंश बेदी आणि आंद्रे सिद्धार्थ हे खेळाडू
सामील करण्यात आलेले आहेत. ऑलराऊंडरमध्ये CSKकडे रवींद्र, अश्विन, विजय शंकर, सॅम करन, अंशुल कंबोज, दीपक हुड्डा, जेमी ओव्हरटोन, कमलेश नागरगोटी, रामकृष्ण घोष, रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे हे स्टार खेळाडू आहेत. बॉलिंगमध्ये खलील अहमद, नूर अहमद, मुकेश चौधरी, गुरजपनीत सिंग, नेथन एलिस, श्रेयस गोपाळ आणि पती राणा हे स्टार खेळाडू सामील करण्यात आलेले आहेत. ओव्हरऑल जर CSKची टीम पाहिली तर एक तगडी टीम आपल्याला CSKची यावर्षीही पाहायला मिळू शकते. तुम्हाला काय वाटतं, CSKची टीम यावर्षी सेमीफायनलपर्यंत जाऊ शकेल का? CSKची टीम यावर्षीही IPLच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरू शकेल? कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं की यावर्षी CSKची टीम कुठंपर्यंत मजल मारू शकेल. मित्रांनो, जर चॅनलवरील माहिती तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला 1 सेकंदाचा वेळ लागतो, परंतु त्याच्यामुळे आपल्याला आपलं मराठी मायबोली चॅनल पुढे घेऊन जाण्यासाठी खूप मोठी मदत होऊ शकते. चला तर भेटूयात पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.